तुम्ही आपण याच्यातून डिबेट व्हायला नको. सध्या आता तो धर्मनिरपेक्षता की पंथनिरपेक्षता हाच ही लाईन कायम ठेवावी. आणि विश्वंभर म्हणाले ते बरोबर आहे. जर का इहवादाबद्दल एवढंच भाजपला प्रेम होतं तर मग पंथनिरपेक्ष तरी कशाला? आमचे भारत सर्व समाजवादी प्रजासत्ताक, इहवादी प्रजासत्ताक असा शब्द का नाही वापरला? तिथे पंथ का वापरलाय फार मोठा मुद्दा आहे. दीक्षित, याच्याबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे? कारण तुम्ही खूप बाड घेऊन आलेला ज्याच्यामध्ये सगळी उदाहरणं आहेत. काय आहे का त्यासाठी? आपल्याला टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे. पहिले म्हणजे घटनेतला अर्थ काय सेक्युलरिझमचा ते पाहायला पाहिजे आणि मग पंथनिरपेक्षता हा शब्द काय येतो ते पाहायला पाहिजे. प्रियांबल वेगळं, घटना वेगळी. प्रियांबल नुसार कायदे बनत नाहीत. प्रियांबल ही उद्घोषणा आहे. त्यामुळे 50 साली 60 साली त्याच्यात शब्द घातला काय सेक्युलरिझम आणि आता काढला काय, त्यांनी कायद्यात काहीच फरक पडत नाही. पहिले समजून घ्यायला पाहिजे. घालून काढून काही फरक, असं आपलं मत आहे. सेक्युलरिझम हा शब्द 1935 सालच्या घटनेच्या मसुद्यापासून त्यात आहे. घटनेत सेक्युलरिझम आहेच. तो इंदिरा गांधींनी घातलेला नाही. तो घटनेच्या 25व्या कलमात आहे. सेक्युलर याच अर्थाने तो आलेला आहे. तिथे सेक्युलरची डेफिनेशन दिलेली आहे. ती डेफिनेशन अशी आहे की फ्रीडम ऑफ कॉन्शियस अँड फ्री प्रोफेशन, प्रॅक्टिस, प्रोपगेशन ऑफ रिलिजन सब्जेक्ट टू, या पुढील अटींचे पालन करून धर्माचं स्वातंत्र्य आहे. बरं. सब्जेक्ट काय आहे? पब्लिक ऑर्डर, मॉरॅलिटी आणि हेल्थ. म्हणजे आरोग्य, नैतिकता आणि कायदा सुव्यवस्था. बहुविध, पण याच्यामध्ये बहुविध धर्मांचं अनुस्यूत आहे हे तुम्ही मान्य कराल? सर्व धर्मांचं. सर्व धर्म मुळात आहेत, पंथ नव्हे, धर्म आहे. धर्मच आहे तो धर्मच आहे. नाही ते तिकडे पंथ शब्द. मुद्दा इथे कसा आहे? मुद्दा कसा आहे सांगतो. धर्म हा भाग मानसिक स्वातंत्र्याचा आहे. इहलोकात, म्हणजे ज्याला आपण इहवाद म्हणतो, इहलोकात धर्म पाळायचं कोणतंच स्वातंत्र्य नाही आहे घटनेत. मी म्हणेन मला हेल्मेट घालायचं नाही, माझं डोकं फुटेल. आरोग्याच्या उलट येतं ते 4 कलमात. आरोग्याच्या अधीन सरकार कायदा करते हेल्मेट घाला. हो, पण तरी सुद्धा शिखांना वेगळी त्याचे तो एक अपवाद एकच दिलाय. एकच अपवाद दिलाय. त्यांना शस्त्र बाळगण्याचा सुद्धा एकच तो कलम बी आहे. याचा मुद्दा घटना तुम्ही म्हणता तशी हायपर नास्तिक नाहीये. ती हायपर घटना हायपर नास्तिक नाहीये. जरी तिचं स्पिरिट तसं असलं तरी घटनेला अपेक्षा अशीच आहे की पुढे एक असा समाज भारतात येईल. पण आताची घटना असं मानत नाही. त्याच्यात ती सगळ्या धर्मांना मानते. बाबासाहेबांनी याविषयी काय लिहिलंय मी सांगतो. मला तुम्ही सांगा, आतापर्यंतच्या घटनेच्या प्रियमल मध्ये तुम्ही पंथ शब्द वाचला होता का दीक्षित? नाही. पंथनिरपेक्षता शब्द वापरणं चूक एक्झॅक्टली. आहे. मग हा बदल आहे, हा तुम्हाला खटकतो की नाही? चूक आहे. इहवाद वापरला पाहिजे. पहिलं बघितलं पाहिजे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मपालनाचं मानसिक स्वातंत्र्य आहे. इहलोकात कोणतंच धर्मपालनाचं स्वातंत्र्य नाही असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. सर्व कायदे बुद्धिवादानी विज्ञान निष्ठेवर करायचे आहेत. हा सेक्युलरिझमचा अर्थ आहे. मी हा तुमचा मुद्दा थोडा विश्वंभर चौधरींसाठी ठेवतो. कारण तुम्ही याच्यामध्ये मला कल्पना आहे तुम्ही धर्मनिरपेक्षतेला असं जोडताय की त्याच्यामुळे आहे ते धर्मांना सुद्धा ऑब्सोल्यूट करण्याचा प्रयत्न आहे. ज्याचा मोठा फटका हा अल्पसंख्याक धर्मांना लागणार आहे. तो मुद्दा घेऊन मला पूर्ण करू दे. मला पूर्ण करू दे. बोला बोला. म्हणजे विश्वंभर चौधरींकडे तुम्हाला तो नेता येईल मुद्दा. खंड 13 आंबेडकरांचा, पान नंबर 423 425. सेक्युलरिझमच्या चर्चेमध्ये बोलताना आंबेडकर काय म्हटले मी सांगतो. आणि हा सेक्युलर शब्द का घ्यावा. त्यावेळी असेच आक्षेप आले होते की धर्म नष्ट होईल, अल्पसंख्यांना त्रास होईल, बहुसंख्यांना त्रास होईल. बहुसंख्यांचं सुद्धा म्हणणं होतं की आम्हाला आमचा धर्म पालन करायचा अधिकार द्या. आंबेडकर म्हटलेले आहेत, भारतातील सर्व धर्म केवळ असामाजिकच नव्हे तर समाज विरोधी आहेत. शब्द आहे त्यांचा, अँटी सोशल. मी सत्य, इतर असत्य असे ते धर्म मानतात. मुस्लिमांचा असा विश्वास आहे की इस्लामवर जे श्रद्धा ठेवत नाही तशी बंधुत्वाचा व्यवहार करू नये. हे घटना याच्यातलं हे आहे. आता मी मुस्लिम प्रश्नाविषयी बोलतो. मुस्लिमांचा विरोधी हा सेक्युलरिझम आहे काय? हा अत्यंत चुकीचा ग्रह आहे. आजच हमीद दलवाईंची पुण्यतिथी म्हणा किंवा स्मरण दिवस म्हणा. हमीद दलवाईंनी अतिशय सोप्या भाषेत सेक्युलरिझम म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. हमीद दलवाई सेक्युलर होते याविषयी कुणालाही शंका नाही. हमीद दलवाई म्हणतात, हिंदू आणि मुसलमान अशा जातीय तत्वावर या देशाची फाळणी झाली. एक देश इस्लामी पाकिस्तान झाला तेव्हा दुसरा देश हा हिंदूंचा हिंदुस्थान झाला पाहिजे असा एक मतप्रवाह आहे. मग हिंदूंचे धर्मराज्य वगैरे आपोआप संकल्पना येतात. दुसरी संकल्पना आहे मुस्लिमांची की हा देश धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे इथे धर्मस्वातंत्र्य आहे. तेव्हा हवा तेवढा आणि वाटेल तसा आमचा धर्म आम्ही पाळू. इस्लाम पाळणे आमचा घटनादत्त अधिकार आहे. दलवाई म्हणतात हिंदूंची आणि मुसलमानांच्या दोन्ही संकल्पना साफ चूक आहेत. मुस्लिमांच्या पक्षपातासाठी देश सेक्युलर नाही. बरं. या देशात 100% हिंदू असते तरीही हा देश सेक्युलर राहायला पाहिजे. बरं. पुढे ते म्हणतात की काय आहे सेक्युलर, की एक आदत आणि इबादत असे ते 2 भाग करतात. की इबादत
म्हणजे पारमार्थिक बाबतीत मला तो स्वातंत्र्य आहे. आंबेडकरांचा विश्लेषणाचा भाग तुम्ही आधी मांडलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याच्यामध्ये घटनेची मूलभूत जी व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि या संधीचं स्वातंत्र्य या ज्या गोष्टी आहेत त्यांना छेद जाणार नाहीत असा धर्म तुमचा बाजूला ठेवून बाकीचा धर्म तुम्ही स्वीकारा. दलवाईंचं नाही तर व्यक्तिगत शेवटचं- ठेवा. दलवाईंचं मला शेवटचं वेळ वाक्य कमी झाला, सांगतो. नाही तर मला काँग्रेसला वेळ देते. दलवाईंचं मला शेवटचं वेळ वाक्य मिळाला तर मी सांगतो. येतो आपल्याकडे. दीक्षित, मी येतो अतिशय आपल्याकडे. महत्त्वाचं आहे, त्याशिवाय मी चर्चा येतो पुढे आपल्याकडे जाणार वेळ मिळाला तर. रोगेजी, हा जो आता हे धर्मनिरपेक्ष पहिला पंथ चाललेला दाखला. आहे, दुसरा दाखला, उजवे नसले तरी तटस्थ पण उजवीकडे झुकलेले तटस्थ असे जे शेषराव मोरे आहेत विचारवंत, त्यांचाही तो दाखला आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं की धर्म स्वातंत्र्य किती आहे भारतात. तर रेल्वेत तुमच्या समोर एक तरुणी बसलेली आहे, तर तुम्ही मनातल्या मनात प्रेम करा, त्याला काही हरकत नाही. पण त्याची अभिव्यक्ती करायला गेलं, गुलाब द्यायला गेलं की मग पायातले चप्पल, अशी त्यांची पण मांडणी आहे. तेव्हा ही फक्त डाव्याच विचारसरणीच्या लोकांची मांडणी नसून उजव्या विचारसरणीच्या जवळ असणारे त्यांची पण हीच मांडणी आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे तो जो अर्थ आहे धर्मनिरपेक्षता पंथनिरपेक्ष, याची चर्चा सुद्धा गरजेची नाही. सर्व धर्म समभाव ही कन्सेप्टच घटनेत नाही. घटना सगळ्या धर्मांना आपापल्या हद्दीपुरता धर्म पाळायची मर्यादा देते, उपासनेचं स्वातंत्र्य देते आणि श्रद्धेचं पण स्वातंत्र्य देते. त्यामुळे घटना ही धर्माला तुच्छ लेखत नसून घटना ही धर्माला वैयक्तिक भाग सांगते. फक्त एक माझे मित्र अभिराम दीक्षित यांचा एक मुद्दा तो मला पटला नाही, त्याच्यावरती मला बोललं पाहिजे की उद्देशिका महत्वाची नसून पुढे घटनेनुसार येणारे कायदे महत्वाचे, हे काही मला मान्य नाही. Exactly. त्याचं कारण उद्देशिका ही पहिली आहे आणि ते प्रिॲम्बल म्हणजे भारत कसा असणार, भारत कसा असावा असं स्वप्न आहे, त्याचा तो खरं म्हणजे उद्घोष आहे. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की तिला मूळ याच्यापासून, तुम्ही बघा कुठल्याही घटनेतलं कलम बघा, ते कुठल्या ना कुठल्या उद्देशिकेच्या कलमाशी सुसंगत आहे. आणि ती एक प्रकारे समरी आहे की न्याय कशाचा, अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशाचं, बरोबर आहे. समरी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याला वेगळं काढून आपल्याला घटना पाहता येईल. वा, अगदी हा मुद्दा माझा मी मुद्दा म्हणून मांडणार होतो की प्रियमला ओलांडून तुम्ही घटनेच्या गाभ्याकडे जाऊ शकत नाही. मी शेवट रोगेंकडे करण्यापूर्वी दीक्षित एक तुमचा मुद्दा मला मान्य आहे सर, विश्वंभर चौधरी सर. पण एक गोष्ट नक्की की अख्खी घटना सेक्युलर आहे. म्हणजे घटनेतलं प्रत्येक कलम सेक्युलर आहे. ते इहवाद आणि पारलौकिक हे वेगळं करतं. त्यामुळे ह्याला अर्थ आहे, मी नाही असं म्हणत नाही. प्रिॲम्बलला अर्थ आहे, ते महत्त्वाचं आहे, त्यात बदल करता कामा नये निश्चित. पण त्यात जो नवीन शब्द घातला असा जो दावा आहे की तो 60 साली आला, आधी नव्हताच, त्याच्याबद्दल मी हे विधान केलं की तो 60 साली आला ह्याच्यात काही महत्वाची गोष्ट नाहीये. किंवा आता काय तरी अख्खी घटना सेक्युलर आहे, हो, अख्खी घटना इहवादी, तो महत्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात शेवटी हे पंथनिरपेक्षतेची जी पारिभाषिक मांडणी होते त्यातून भाजपला अतिशय अडचणी येतात, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. एकात्म मानवतावादामध्ये ही पहिल्यांदा आली आहे दीनदयाल उपाध्यायांच्या. एकात्म मानवतावादामध्ये त्यांनी धर्म ही काहीतरी मोठी गोष्ट आहे पंथापेक्षा. धर्म म्हणजे मातृधर्म, पितृधर्म अशी व्याख्या केली. मुस्लिमांचं असंच म्हणणं असतं, आमचा दीन आहे, जीवन पद्धती आहे. म्हणजे प्रत्येक धार्मिक माणूस, मुस्लिम असो वा हिंदू, स्वतःच्या धर्माला जीवन पद्धती म्हणतोय. पण घटना त्याला जीवन पद्धती मान्य करत नाही. घटना घरात सुद्धा, घरात तुमच्या बायकोशी कसा व्यवहार करायचा हे कायदे ठरवतात. घरात सुद्धा तुम्ही तुमचा धर्म पाळायचा नाहीये, घरात सुद्धा अस्पृश्यता पाळायची नाहीये, घरात सुद्धा सती प्रथा पाळायची नाही, बरोबर आहे. बायकोला हाणामार करायची नाहीये, बरोबर. काही धर्म म्हणतात तसं. तो मुद्दा असा इथे आहे की फक्त मनात ती स्वातंत्र्य देते घटना, इह लोकात कुठल्याही प्रकारची धर्म पाळायला स्वातंत्र्य देत नाही. आणि सगळ्यात शेवटचं मला सांगावं वाटेल की भाजपने याच्यावर खरोखर चिंतन करायची गरज आहे की केवळ एका पारिभाषिक शब्दाला चिकटल्या असल्यामुळे आणि या मातृधर्म पितृधर्म या सांस्कृतिक गोष्टीत अडकल्यामुळे दररोज मनुवादी म्हणतात लोक तुम्हाला. बरं, ठीक आहे. हा एक कमेंट होती आणि ती कमेंट अतिशय चांगल्या स्टडी म्हणजे आपण अकॅडमिक चर्चेच्या दृष्टीने आलेली आहे की दरवेळी ते फक्त अंगाला लावून घेऊ नका. भाजपने हा विचार करावा की असे शब्दांचे छल केल्यामुळे तुमच्यावरती तो मनुवादाचा शब्द जर का तुमचं म्हणणं असेल की इतरांच्या मनात असेल तर तो तुमच्यामुळे सारखा मनाच्या वरच्या गाभ्यामध्ये येतोय. मी शेवटची कमेंट रोगेंची घेतो. रोगेची